सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। नथियूं थियनि अॼुकल्ह शादियूं तव्हां थोरो हाणे ई सम्झो। हा त सुशीला तूं उन्हनि खे चइनि न कि रिश्तो.com ते ॻोल्हिनि। अच्छा त इहो छा आहे वरी? रिश्तो.com हिकु सिंधियुनि जे लाइ वेबसाइट ठही आहे। रजिस्ट्रेशन पहिरीं ॻाल्हि त हिकदमि फ्री आहे। उन खां पोइ माना छोकिरनि जा ऑप्शन्स ईंदा या छोकिरियुनि जा ऑप्शन्स ईंदा, जेको माण्हू ॾिसे थो। मिनिमल नॉमिनल रेट था वठनि ऐं ॿी ॻाल्हि त हिननि वटि काउंसलर बि अथई। ऐं अगरि हा थी वञे, रिश्तो पको थो थी वञे त 10% पैसा वापसि था ॾियनि। ऑल ओवर इंडिया हिननि जी वेबसाइट हलंदी आहे ऐं हाणे हुननि जी थाने में नई ब्रांच भी खुली अथई। अरे वाह। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। चल शुरू। 31 डिसेंबरला आपली नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे। सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे। त्यानंतर वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि 2 जानेवारीला उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे। तसेच दिनांक 3 जानेवारीला निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येणार आहे आणि अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी ही 3 जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येणार आहे। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी असा असून सकाळी 7:30 ते 5:30 पर्यंत आहे वेळ। मतमोजणी 16 जानेवारीला होणार आहे आणि मतमोजणी आपली ही SD ऑफिस या ठिकाणी होण्यात आलेली आहे। प्रशिक्षण घेतलं मी इच्छुक उमेदवारांचे नॉमिनेशन कसं भरावं काय फुल गर्दी मतदान कार्यक्रमाचे ठळक मुद्दे आहेत। आपला आचारसंहितेचा कालावधी 15 डिसेंबर 2025 ते 16 जानेवारी 2024 असा आहे। जाहीर प्रचाराचा कालावधी हा मतदान समाप्तीच्या 48 आधी म्हणजे 13 जानेवारीला संपणार आहे। संध्याकाळी 5:30 वाजता प्रचार बंद होईल आपला। तसेच उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची मर्यादा आपण 9 लाख एवढी केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाने। महापालिकेला निवडणूक खर्चासाठी 15 कोटी निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 2 यांचे कार्यालय प्रभाग समिती क्रमांक 2 कार्यालय उल्हासनगर या ठिकाणी असणार आहे। या ठिकाणी माननीय श्री गणेश सांगळे हे आरो म्हणून काम करणार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका या ठिकाणी आरो 3 श्री विशाल जाधव साहेब यांचं कार्यालय या ठिकाणी असणार आहे आणि त्यांच्याकडे जागा क्रमांक 7, 8, 9 या असणार आहेत। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 4 यांचं कार्यालय सिंधू भवन या ठिकाणी असून विजयकुमार वाकोडे साहेब हे या ठिकाणी आरो असणार आहेत। त्यांच्याकडे जागा क्रमांक 10, 11, 12 यांचे कामकाज असणार आहेत आणि प्रभाग समिती क्रमांक 3 कार्यालय उल्हासनगर 4 या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 5 यांचे कार्यालय असणार असून त्या ठिकाणी आणि अंतिमरित्यामध्ये तहसीलदार कार्यालय उल्हासनगर 5 या ठिकाणी माननीय आहे की म्हणजे 15 तारखेला निवडणूक घोषित झालेली आहे। ती मतदानाचं 15 जानेवारी आहे। तर खर्चाची मर्यादा आहे का हा एक साधारण प्रश्न विचारला जातो। तर सर्व उमेदवारांना किती खर्च करावा याची एक मर्यादा आहे आणि मग आपण ड वर्ग महानगरपालिका आहोत तर महानगरपालिकेला ड वर्गाच्या प्रति उमेदवाराला 9 लाखाच्या खर्चाची मर्यादा आहे। म्हणजे त्याच्यावर त्यांनी प्रचार बाकी सर्व जे छपाई वगैरे या सर्व बाबींवर ते खर्च करू शकत नाही। तर त्यामध्ये त्यांना 9 लाखाची मर्यादा आहे। पण 9 लाखाची मर्यादा जी आहे त्याचे उमेदवार कसं करायचे तर उमेदवाराने स्वतः केलेला खर्च किंवा त्याच्या प्रतिनिधीने केलेला खर्च, राजकीय पक्षाने केलेला खर्च, तसेच उमेदवारांचे मित्रमंडळी आपले बऱ्याच वेळा असं होते की मी खर्च केला नाही मित्रांनी केला, पण तो सर्व खर्च हा त्या उमेदवाराच्या प्रचारावर होणार असल्यामुळे तो उमेदवाराच्या खर्चात आपण पकडतो। यामध्ये खर्चाचे म्हणजे नामनिर्देशनावर जेव्हापासून ते नॉमिनेशन फॉर्म भरायला येतील तेव्हापासून त्यांच्या खर्चाची गणना केली जाते। प्रचार सभा, प्रचार साहित्य, रॅली, स्टार प्रचारकांवरील खर्च, इतर जे काय सर्व खर्च जाहिरात वगैरे या सर्व खर्चांचा आपण त्या 9 लाखामध्ये समावेश करतो। या खर्चाची नोंदणी जसं सांगितलं आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून निकाल जाहीर केल्यानंतर पण जे मिरवणुकी वगैरे केलेला खर्च होतो तो सर्व खर्च यामध्ये पकडला जातो। नेक्स्ट आता यासाठी आम्ही काय केलेलं आहे की वेगवेगळे पथक आहेत आणि पथकांमार्फत ते होणार आहे। याच्यामध्ये
आपण फ्लाइंग स्क्वॉड्स आहेत जे आचारसंहिता त्यांनी सांगितलं की त्यासाठी आम्ही वेगवेगळे पथक केले. तक्रार झाली की ते तिकडे जाते. SST बरोबर त्याचबरोबर आम्ही काही स्थिर पथक ठेवलेले आहेत. म्हणजे ते येणाऱ्या गाड्यांची तपासणी होईल. त्या गाड्यांमधून जसं की निवडणुकीच्या अनुषंगाने काही रोख पैसे म्हणा किंवा इतर भेटवस्तू किंवा साहित्य, तर त्याच्यासाठी आम्ही हे केलेलं आहे. बरोबर. हे सगळं आहे. पुढे उमेदवारांचा खर्च पकडताना त्यांचे स्टार प्रचारक असतात. म्हणजे पक्षाने जाहीर केलेले असते की बाबा हे आमचे स्टार प्रचारक आहेत. तर स्टार प्रचारकांचा फक्त प्रवासाचा खर्च सोडून बाकी जो काही खर्च केला जाईल तर ते आम्ही त्याचा उमेदवाराच्या खर्चामध्ये पकडला जातोय. यासाठी आयोगाला प्रत्येक पक्षाने आपले स्टार प्रचारक वगैरे कळवलेले आहेत. आता या खर्च सादर करायची पण मर्यादा आहे. उमेदवाराने त्यांचा खर्च दररोज म्हणजे इकडे आम्हाला सादर करायचा आहे आणि निवडून आल्यानंतर त्यांनी 30 दिवसाचा तो सादर करायचा आहे. याचबरोबर राजकीय पक्षांना पण खर्चाचे विवरण 3 वेळा सादर करायचे. 20 दिवस, 35 दिवस आणि निकाल लागल्यापासून 3 महिन्याच्या आत. पुढे आता यामध्ये जसं आपण काय म्हटलं की काही उमेदवार जरी प्रचार साहित्य वगैरे करत नसले आणि एखादी त्याची जी बातमी आहे पेड न्यूज स्वरूपात जर केली तर याच्यावर सुद्धा आपला मीडिया मॉनिटरिंग कमिटी असणार आहे. त्यांच्या कमिटीच्या रिपोर्ट नंतर पेड न्यूजचा खर्च सुद्धा हे आम्ही त्या उमेदवारावर पकडणार आहे. यासाठी माननीय आयुक्त महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी राहील की जी पेड न्यूजवर वॉच करते. पुढे घ्या. आता हिशोब सादर करायच्या प्रक्रियेमध्ये या इलेक्शन कालावधीमध्ये खास इलेक्शनसाठी सर्व उमेदवारांनी अकाउंट एक स्वतंत्र उघडायचं असते. ते अकाउंट कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत, शेड्यूल बँक किंवा सरकारी बँकेत बचत खातं त्यांना उघडायचं आहे. पोस्टामध्ये सुद्धा उघडू शकतात आणि निवडणुकीचा निकाल लागल्यापासून 30 दिवसाच्या आत त्यांनी ते प्रपत्र 1-2-3 मध्ये सादर करायचं. आता हे नाही केलं तर काय होते, हे जर त्यांनी जर खर्च सादर नाही केला तर असे निवडून आलेले उमेदवार किंवा त्यांनी खर्चाची मर्यादा उघडली हे जर अंतिमतः सिद्ध वगैरे झालं तर हे 3 वर्षांसाठी अपात्र ठरवतात. आता मध्येच लोकसभेच्या दरम्यान काही उमेदवारांना निवड त्यांनी मागच्या इलेक्शनला सादर केले नव्हते म्हणून त्याचे त्याच वेळेस अर्ज अपात्र ठरवले. याच्या विरुद्ध त्यांना अपील करायचा, आयोगाकडे अपील करायचा सवलत आहे. आता या जसं सांगितलं आम्ही स्टार प्रचारक, अंतिम हिशोब हे सर्व आहे. तर अशा थोड्या प्रकारामध्ये आहे. आता यामध्ये पाठीमागे सोशल मीडियावर आजकाल सगळे जे आहेत तर आम्ही काय केले की बऱ्याच ठिकाणी आपले जे काही सोशल मीडियाचे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये पण आमचे वेगवेगळे सदस्य आहेत की जी तिकडूनही काय जर प्रचार वगैरे होत आहे तर त्याच्यावर आमचा वॉच आहे. जसं फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर वगैरे. आणि ह्या सगळ्याचा खर्च त्यांनी करायचा आहे. कारण जिथं त्यांनी पेड सर्व्हिस घेतलेली आहे जाहिराती बनवणे वगैरे ते ह्या सगळ्यावर आमचं वेबसाईट आणि याच्यावर आमची डिजिटल टीम वर्क करते. पुढे त्याच्यासाठी आम्ही रेटलिस्ट आहे. वी हॅव रेटलिस्ट प्रत्येक खर्चाच्या बाबीसाठी रेटलिस्ट. आता आपली त्याची उद्या 11:30 वाजता मीटिंग आहे राजकीय पक्षासोबत. मग ते त्यांच्या मान्यतेने आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी जी काही नाही, याच्यामध्ये मी एक करेक्शन सांगते. महाराष्ट्र राज्य शासन राजपत्र आलेलं आहे असाधारण भाग 1 मध्य उपविभाग. ह्याच्यामध्ये सगळे नियम पेड न्यूजचे असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, त्याचे सगळे नियम त्यांनी दिलेले आहे. कशा पद्धतीने ते निकष असतील, कशा पद्धतीने ते आपण ओळखणार, ते कमिटीच्या समोर कसे सादर होतील, त्याच्यामध्ये काय सवलती आहेत काय नाही ते सगळं स्पष्टपणे दिले. हेही आपण इनफॅक्ट हे वेबसाईटवरती पण टाका आणि एक कॉपी सगळ्यांनाही द्या. हे तुम्हाला वाचणं फार गरजेचं आहे. बिकॉज काय पद्धतीची जेव्हा कमिटीसमोर अशी तक्रार येईल किंवा काय येईल तर आम्ही कोणते निकष ते ठरवण्यासाठी योग्य ठरवू हे त्यांनी आम्हाला लिहून दिलेलं आहे. आदरणीय मॅडम सांगितल्याप्रमाणे याची सॉफ्ट कॉपी आपल्याला प्रत्येक आरो ऑफिसला आम्ही खर्चाची टीम केलेली आहे. म्हणजे आपली जी स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम म्हणा, SST, VST जी व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम हे जे रेकॉर्ड करतील क्यूशीटमध्ये ते भरून व्हिडिओ व्ह्यूइंग टीम बघेल आणि त्यानंतर ते अकाउंटिंग टीमला येईल. अकाउंटिंग टीम आल्यानंतर उमेदवाराने सादर केलेला खर्च आणि आम्हाला आढळलेला खर्च जे काय तफावत असेल तर सर्व आरोप साहेबांच्या सह्याने आम्ही त्यांना नोटीस जाईल आणि त्यांना संधी दिली जाईल 24 तासाच्या आत त्यांनी त्याचं उत्तर वगैरे द्यायचं. आणि या सर्व टीमवर नियंत्रण ठेवण्यासाठी खर्च निरीक्षक म्हणून इलेक्शन ऑब्झर्वर येतात. मग त्यांनी पण ते
खर्चाची तपासणी वगैरे करतात. खर्च मर्यादित आहे का, हिशोबात काही तफावत आहे का, हे सर्व आहे. त्यानुसार इलेक्शन ऑब्झर्वर यांचे ड्युटीज राहतील. त्यासाठी आयोगाने वेगवेगळे नमुने ठरवून दिलेले आहेत. त्या नमुन्यामध्ये ते होते आणि शपथपत्र दाखल करताना त्यामध्ये पण सर्व आहे की त्याने अकाउंट उघडले का, प्रपत्र 2 मध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नियमित सादर केला जातो का, सादर केलेला अंतिम खर्च प्रपत्र 3 मध्ये खरा आणि योग्य आहे का, आणि हे सर्वांचं त्यांचं आम्ही शपथपत्र पण घेतलं जाते. याची अधिकृत तपासणी म्हणजे प्रत्येक उमेदवाराने जो सादर केलाय त्याची तपासणी झाल्यानंतर आमच्या प्रत्येक ऑफिसला नोटीस बोर्डवर त्यांनी सादर केलेला खर्च तो सादर तिथे लावला जातो. त्याचे जर प्रती हवे असतील तर त्या कोणीही सामान्य नागरिक मागू शकेल. ठीक आहे. हे काही पुढचे त्याचे जे आहेत खर्चाचे नमुने. ओके, तुम्हाला काय शंका असेल तर मी मॅडमकडे सो दॅट तुम्हाला काय काय अपेक्षित आहे ते टीमचं एक फॉर्मॅट बनवून आम्ही मग त्या पद्धतीनं तुम्हाला देत राहू. त्या 8 दिवसासाठी म्हणजे बातम्यांसाठी जे काही महत्त्वाचं ते द्या, बाकी काय नको. ठीक आहे, काय अडचण नाही. तुम्ही जरी थोडंसं सांगितलं म्हणजे त्यांनाही थोडंसं एक चलन मिळेल किंवा एक गायडन्स मिळेल की हे फॅक्ट्स आम्हाला द्यायचे आहेत म्हणून रोजचे. आचारसंहितेबाबत थोडंसं 5 मिनिटं ॲडिशनल सर थोडं सांगा तुम्ही. माननीय अतिरिक्त आयुक्त साहेबांना विनंती करतो की आपण कृपया पत्रकारांना संबोधित करावे आचारसंहितेबाबत. सर्व पत्रकार बंधू हार्दिक स्वागत. उल्हासनगर महानगरपालिका सार्वजनिक 2025 आज आपण सर्व जमलेलो आहोत. त्यापूर्वी बिलारी साहेबांनी आपल्याला माहिती दिलेलीच आहे. आचारसंहिता प्रमुख म्हणून माझ्या नियस्त स्क्वॉड्स असणार आहेत, FST, SST, VHT आणि VBT. तर FST जे स्क्वॉड्स आहेत ते जवळजवळ 9 स्क्वॉड्स आहेत. त्याच्या प्रत्येक स्क्वॉड्समध्ये पोलीस कर्मचारी आहेत. त्याच्यानंतर आमचे जे कर्मचारी नेमलेले आहेत त्यांना एक्झिक्युटिव्ह दर्जा असतो, म्हणजे त्यांना जागेवर काही इलिगल कॅश, दारूची अवैध वाहतूक किंवा इतर असं गोल्ड किंवा मतदारांना प्रलोभनासाठी देण्यात येणारी काही किमती दस्तावेज हे जर सापडले ते ताबडतोब जागेवर सीज करतील, ते गुन्हा दाखल करतील. हे पॉवर त्यांना निवडणुकीच्या कालावधीत दिलेले जातात. तसे स्क्वॉड्स हे 2 दिवसापासून कार्यान्वित झालेले आहेत. ते सर्वत्र मोहीम असणार आहे. सी-विजिल ॲपद्वारे त्यांना मिळालेली तक्रार ही 1 तासात सॉल्व्ह केली जाणार आहे. तर माझी सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की त्याने देखील आपल्या माध्यमातून ही जनजागृती उमेदवारांपर्यंत आणि सर्व राजकीय पक्षांना करावी. त्याच्यानंतर 6 ठिकाणी आपले SST स्क्वॉड्स असणार आहेत. ते देखील कार्यान्वित झालेले आहेत. 6 स्पॉट्स आहेत जिथून उल्हासनगर महानगरपालिकेत गाड्या येतात आणि गाड्या जातात. अशा 6 ठिकाणी चेकिंग पॉईंट्स असणार आहेत आणि 24/7 आपले स्क्वॉड्स इथे कार्यान्वित असणार आहेत. त्यानंतर आपण सर्व ऑफिसेसना 1 विंडो सिस्टीम ही यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे, जेणेकरून उमेदवार किंवा त्यांचे पक्ष हे जे प्रचारासाठी विविध प्रकारच्या परवानग्या मागतात त्या सर्व परवानग्या त्यांना एकाच खिडकीतून दिल्या जाणार आहेत. कुठेही त्यांना इकडे वेगवेगळ्या परवानगीसाठी जाण्याची गरज भासणार नाही. त्यांनी त्या ऑफिसमध्ये जाऊन त्या परवानगीचे अर्ज दाखल करायचे आणि विदिन 24 आवर्स त्यांना ती परवानगी दिली जाणार आहे. मग ती परवानगी महानगरपालिकेतून असो, तात्पुरत्या प्रचार कार्याची असो, प्रचार सभेची असो, रॅलीची असो, वाहनांची असो, या सर्व प्रकारच्या परवानग्या ह्या 1 विंडो सिस्टीममधूनच कार्यान्वित केल्या जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक लागणारे पोलीस यंत्रणा, ट्रॅफिक पोलीस, MSCB हे सर्व स्टाफ आपण तिथे बसवलेला आहे. इव्हन मुख्यालयात पण काही अडचण आली तर मुख्यालयात दुसऱ्या मजल्यावर निवडणूक मुख्यालय कक्ष हा देखील कार्यान्वित ठेवण्यात आलेला आहे. सर्व खर्चांवर उमेदवारांच्या ही कडी नजर असणार आहे. सर्व इव्हेंटचे चित्रीकरण केले जाईल, त्याचा खर्चाचा हिशोब ठेवला जाईल आणि जो विहित मर्यादा माननीय आयोगाने घालून दिलेली आहे त्या मर्यादेतच सर्व पक्षांना किंवा त्यांच्या उमेदवारांना हा खर्च करावा लागणार आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की ही निवडणूक शांततेत आणि एक लोकशाहीचा सण म्हणून आपण पार पाडूया आणि 15 तारखेला शांततेत वोटिंग होईल आणि 16 तारखेला त्याचा रिझल्ट जाहीर होईल. धन्यवाद. हॅलो. एक मिनिट, बिफोर वी प्रोसीड फॉर क्वेश्चन अँड आन्सर्स मी काही मुद्दे तुमच्यासमोर उपस्थित करू इच्छिते की आपल्या इथे सगळे आता उपस्थित सगळे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत आपले 6
त्याच्यानंतर माझे अधिकारी आहेत, विविध टीम, आपण 29 प्रकारच्या टीम स्थापन केलेल्या आहेत, 6 प्रकारच्या इम्पॉर्टंट टीम स्थापन केलेल्या आहेत, त्याचे आदेश आपण वेबसाईटवरती टाकलेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे RO ऑफिसेस जे आपले व्यवस्थित सुस्थितीत करावे लागतात ते सगळे आपण तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रिंटिंग असेल, छपाई असेल, इलेक्ट्रॉनिक आयटम असतील, इन्व्हर्टर असेल, इनफॅक्ट त्यांच्याकडे जे त्यांना व्यवस्थित साहित्य लागतं, RO हँडबुक असेल किंवा इतर जे नमुने असतील ते त्यांच्याकडून जे चेकलिस्ट करायचे असते ते सगळं तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचे मनुष्यबळ जे लागतं त्याचे आदेश निघालेले आहेत. त्यांना हजर करून घेण्याची ही जी कारवाई आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे. इनफॅक्ट तेच नाही तर आपल्याकडे जे 3,500 आपल्याला जो आकडा आता दाखवण्यात आला होता, 3,000 वॉटेवर जो आकडा आपल्याला दाखवण्यात आला त्याच्या सगळ्यांचे आदेश आपण काढलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या डिपार्टमेंट म्हणजे गव्हर्नमेंटच्या सरकार माध्यमाच्या जे काही डिपार्टमेंट असतील, लाईन डिपार्टमेंट असतील, अंबरनाथ नगर परिषद आपल्याला जवळची आहे म्हणून मॅक्सिमम आपण जे कर्मचारी आहेत तिकडून आपण त्यांचे आदेश काढलेले आहेत. त्या आदेशाच्या अनुषंगाने 28 तारखेला आपण पॉलिंगचं असेल किंवा त्या पद्धतीच्या अनुषंगिक जे काही ट्रेनिंग असतील ते आयोजित केलेलं आहे. प्रथम टप्पा 28 तारखेला आणि त्याच्यानंतर 2 किंवा जेव्हा कधी आपले RO आणि मास्टर ट्रेनर्स ठरवतील त्या पद्धतीचं आपण ट्रेनिंग घेणार आहोत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे स्ट्रॉंग रूमचा, कारण की स्ट्रॉंग रूमची तयारी करणे, त्याला व्यवस्थित पद्धतीनं नियमाप्रमाणे बनवणे, त्याच्यानंतर EVM मशीन जे आपल्याकडे आता प्राप्त होतील 27-28 जेव्हा कधी आयोग आपल्याला देईल तेव्हा ते तिथे ठेवून घेणे, ह्या सगळ्या गोष्टीची तयारी आपण केलेली आहे. पॉलिंगची म्हणजे काउंटिंगची लोकेशन ठरवणे ती तयारी आपण केलेली आहे. PWD मार्फत त्याचेही आदेश निर्गमित झालेले आहेत. सो ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याची आपण ऑलरेडी तयारी सुरू केलेली आहे. पुढे आपण बोललात की जसं जे मतदान केंद्र आहेत, मतदान केंद्राची निश्चिती, RO वाईज निश्चिती आणि त्याच्यासाठीचे जे दुरुस्तीचे आदेश असतात तेही आपण निर्गमित केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल रॅम्प असणं गरजेचं आहे, शौचालय सुव्यवस्थित असणं गरजेचं आहे, तिथे पाण्याची सुविधा असावी, शेड असावा कारण की दिवसा ऊन असतं, संध्याकाळी जर उशीर झाला तसं तर आपली 5:30चा टायमिंग असतो त्याच्यानंतरही कारण की लोक उशिरा येतात तर नागरिक जेव्हा उपस्थित तेव्हा त्यावेळेसनी पुरेसा तिथे फॅसिलिटीज असाव्या, लाईटची व्यवस्था आहे तीही आपण इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमार्फत तीही त्या पद्धतीनं केलेली आहे. त्याचं कामही आदेश गेलेले आहे, सुरू झालेलं आहे. त्यामुळे त्या पद्धतीचं जे आणि मतदार यादी आपली जी अंतिम आपण केली होती 15 तारखेला त्याच्यामध्ये काही पुरवणी आदेश आपण परत सगळं चेक करून आपण केलेले आहे. जवळजवळ 15,884 जे काही परत आपल्याला आढळून आले त्याचीही पुरवणी आपण केली. तेही आयोगामार्फत आपण आता परवानगी घेऊन ते अंतिम चार्टमध्ये, कंट्रोल चार्टमध्ये आपण इन्क्लूड करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण जे काही आता बरीचशी माहिती माझ्या अधिकाऱ्यांनी खर्चाबाबत असेल, वन विंडो सिस्टीम बाबत असेल, आचारसंहितेबाबत असेल आपल्याला पुरवलेली आहे. त्या सगळ्या टीम्स आज रोजी ॲक्टिव्ह झालेल्या आहेत. पोलिसांबरोबर आपली ऑलरेडी एक समन्वय बैठक झालेली आहे आणि आपल्या शहरामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे कायदा व्यवस्था असेल त्याबाबतची जी काही पद्धत जी आपल्याला अवलंबायची आहे त्याची एक आपण त्यामध्ये SOP बनवलेली आहे. तर त्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग केलं आहे. आणखीन महत्त्वाचं म्हणजे स्वीपची जी टीम असते म्हणजे मतदाराची जनजागृती त्याविषयीही पण आपण बऱ्याच काही गोष्टी करतोय. जसं दिव्यांग असतात आपल्याकडे बरेच, कोणत्या बूथवर कोणत्या ठिकाणी किती असतील, एखाद्याचं दिव्यांगाचं डेडिकेटेडली करता येईल पण दिव्यांगच नाही तर ट्रान्सजेंडर आहे, महिला बूथ आहेत, 18 वर्षाच्या वरती सपोज जवळपास एखादं कॉलेज असतं तर अशा पद्धतीचे गुलाबी बूथ असतील किंवा तरुण किंवा आदर्श अशा पद्धतीची बूथची पण आम्ही प्लॅनिंग करतो. तर जसं जसं आपला इलेक्शनचे टप्पे पार होत जातील तसं तसं त्या पद्धतीने आपण ते काम करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जी नामनिर्देशन जसं की नॉमिनेशन उद्यापासून जे सुरुवात होत आहे तर पहिली जी ROची मीटिंग आहे त्या पॉलिटिकल पार्टीसोबत तीही त्यांनी घेतलेली आहे. कशा पद्धतीची चेकलिस्ट असली पाहिजे, काय पद्धतीत त्यांनी काम केलं पाहिजे ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट प्रायमरीली आपण समजून घेतलं पाहिजे की आयुक्त कार्यालय हे फॅसिलिटर आहे, हे कॉर्डिनेटर आहे, एक मॉनिटरिंग डिव्हायसेस आहे आणि काम म्हणजे ROच्या अनुषंगाने जे काही त्यांना काम लागतं त्या सगळ्याची जबाबदारी घेण्याचं आम्ही काम करतो. बट कोर जे निवडणुकीचं काम आहे एकदम फ्रीली, फेअरली, ट्रान्सपरंटली जर आपल्याला करायचं असेल तर तेच करणार आहेत. सो एनिथिंग अँड एव्हरीथिंग विल बी डन बाय देम अँड विल बी प्रोव्हाइडिंग सपोर्ट इन एव्हरी केस. म्हणजे आम्ही व्हेकलचे अक्विजिशन असू दे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये तशा पद्धतीनं पुरवलेल्या आहेत.
सो दॅट वॉज ऑल फ्रॉम माय साईड. आय फील की काय असतं की प्रत्येक गोष्टीची जी अंमलबजावणी आपल्याला करायची असते त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग कुठे मला वाटते कुठेतरी इथून नाही तर समोरून येतो. म्हणजे पत्रकार बंधू भगिनी इथे आलेले आहेत आणि तुमच्या मार्फत जे सगळं काही जाणार आहे पोचणार आहे ते कशा पद्धतीनं बायस नसावं आणि कशा पद्धतीनं फॅक्च्युअल असावं हे सगळ्यात मोठी जबाबदारी मला वाटते तुमची असणार आहे लोकशाहीच्या मोठ्या आपल्या उत्सवामध्ये. आणि त्याच्यासाठी म्हणूनच ही पत्रकार परिषद आहे की माहितीच नाही तर पण एक चर्चा एक विनंती म्हणून पण आम्ही तुमच्यासमोर येतो आहे की आमचा हा जो प्रयत्न आहे की आम्ही चांगल्या पद्धतीनं शांततेत ॲब्सोल्युटली म्हणजे फ्रीली अँड फेअरली कसं आम्ही इलेक्शन करतो त्या अनुषंगानेच ही सभा आयोजित केलेली आहे आणि त्या अनुषंगानेच मी तुमच्यासमोर ही विनंती करते. थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 4 माझ्याकडे प्रभाग क्रमांक 10, 11 आणि 12 या प्रभागाचे निवडणूक घेण्याचं कामकाज सोपवलेलं आहे. माझ्याकडे एकूण 87 मतदान केंद्र आहे. तर काय तुमचं नांदेड सॉरी. तर तुम्ही खरोखर महत्त्वाचा प्रश्न विचारला कारण मतदाराच्या दृष्टीने आपलं मतदान केंद्र किती सुव्यवस्थित आहे, तिथे आपल्याला जाऊन मतदान करता येईल का, गर्दीचा सामना होईल का, पाणी स्वच्छता याचे काही प्रश्न तिथे आहे का, हे मतदाराच्या दृष्टीने आवश्यक आहे. तिथे जर या सोयी आपण व्यवस्थित पुरवल्या तर मतदानाची आकडेवारी पण वाढू शकते. त्याला आपण AMF फॅसिलिटी म्हणतो म्हणजे ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी. जिथे समजा आता हिवाळ्याचे दिवस आहे म्हणजे दिवस लवकर मावळतो आणि मतदानाच्या ठिकाणी समजा शेवटच्या घटनेला काही गर्दी जमली तर अंधार होऊ शकतो. तर तुमचा प्रश्न एकदम वाजवी आहे. ज्या ठिकाणी आता मी स्वतः मतदान केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करेन जिथे तिथे असं आढळून येईल की जिथे अंधार पडू शकतो किंवा इथे लाईटची कमतरता असू शकते तर त्या बाबी आम्ही तात्काळ मुख्यालयाला कळू आणि त्याप्रमाणे तशी व्यवस्था करून घेऊ. आणि दुसरं यांनी प्रश्न विचारला की ज्या ठिकाणी मशीन बंद पडलं तर आपण काय करणार, ज्यावेळेस एखाद्या केंद्राचं मशीन तयार करत असतो तर 10% त्याच्यामध्ये रिझर्व्ह मशीन सुद्धा आपण ॲडिशनल तयार करतो. कारण ते मशीन आहे त्याला सांगता येत नाही आणि पूर्वानुभव आपण लक्षात घेतले तर एखाद्या मतदाराने चुकीचं बटन दाबलं किंवा आणखी काही गडबड झाली तर मशीन बंद पडण्याची शक्यता असू शकते. हे गृहीत धरून आपण ॲडिशनल मशीन प्रिपेअर करतो आणि जसं आपल्याकडे काही तक्रार येईल किंवा आपल्याकडे काही सूचना येतील की ह्या ठिकाणी मशीन बंद पडलं किंवा चालत नाही आहे तर आपण ते ताबडतोब खोलण्याची व्यवस्था केली. स्वर्गीय प्रभागातून पत्रासोबत अर्जासोबत पडताळणी लावायची आहे की काय पावती वगैरे आणून द्यायची ठरलं काय? आता सूचना अशा आहे की जे उमेदवार मागासवर्ग प्रवर्गातून आपली उमेदवारी दाखल करतील तर त्यांनी आपल्या नामनिर्देशन पत्रासोबत जातीचा दाखला आणि जात पडताळणी त्याच्याकडे असेल तर त्याची प्रत लावायला पाहिजे. परंतु छाननीच्या वेळेस त्याने जातीचा दाखला ओरिजिनल आणि जात पडताळणी पण ओरिजिनल आणली पाहिजे. समजा जात पडताळणी ओरिजिनल त्याला मिळाली नसेल तर त्याने तिकडे जी पावती दिली ओरिजिनल ती पावती त्याने इथे आम्हाला सादर केली पाहिजे छाननीच्या वेळेस. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण माझ्याकडे पण जवळपास 5 ते 6 अशी बूथ म्हणजे हे आहेत केंद्र की जिथे राखीव प्रवर्गासाठी ते आहेत. तर माझ्याकडे येणाऱ्या सगळ्यांना मी सांगतो की तुम्ही हा मुद्दा प्रकर्षाने लक्षात घ्या. जात पडताळणी नसेल तर आता तुम्ही अर्ज द्या, मी तुम्हाला पत्र देतो आणि जात पडताळणी तिकडे अर्ज केल्याची माझ्याकडे पोच दाखवा आणि छाननीच्या वेळेस दोघी ओरिजिनल आणा. नाही, जात पडताळणी समिती त्या त्या प्रभागामध्ये आहे. तुम्हाला त्या त्या जात पडताळणी समितीच्या समोर अर्ज करावा लागेल आणि त्याची पावती आणावी लागेल. ज्यांना गरज आहे त्यांनी केलेलं आहे. अर्ज माझ्याकडे बघा, माझ्या स्वतःच्या माझ्या विभागामध्ये 4 अर्ज आले आणि मी ताबडतोब मी सांगितलं विदिन 12 आवर्स म्हणजे मी खुर्चीवरून उठेपर्यंत त्यांना देऊन टाका म्हणजे त्यांचं तिकडे काम न करू असं सक्त सूचना मी दिलेल्या आहे. आपण अशा गोष्टींमध्ये थोडंसं म्हणजे विभाजणी केली पाहिजे की अफवा काय आहेत, बोगस मतदार काय आहेत आणि ते कशा पद्धतीने होतात. आपला मूळ जो गाभा आहे तो मतदार यादीचा आहे. त्याच्यामध्ये काय पद्धतीनं आपण काम केलेलं आहे, आपले मतदान केंद्र कसे आपण फोडलेले आहेत, त्याच्यामध्ये काय याद्या आहेत आणि त्याच्यामध्ये मग काय अडचणी येऊ शकतात तो आहे. आता मतदार यादीमध्ये जे असतील आपली नावं त्याच पद्धतीनं वोटिंग झाले पाहिजेत हाच आमचा सर्व प्रयत्न असणार आहे आणि आम्ही तोच प्रयत्न केला. आता बोगस त्याच्यामध्ये असतील तर तो वेगळा विषय झाला आहे.
दुसऱ्या शहरातला व्यक्ती निवडणुकीच्या काळात आपल्या शहरात नसावा असा काहीतरी एक क्लॉज आहे असं मला तरी माहिती नाही, पण मी शोधून हा मतदारसंघात नसावा. नाही मला तरी माहिती, पण ठीक आहे, लेट अस सी. KDMC ला गेला होता, KDMC ला. बाहेरच्या गाड्या आणि शहादा थांबवण्यात आलेलं आहे. अच्छा ठीक आहे, चालेल. लेट्स मूव ऑन टू अनदर क्वेश्चन. आणि दुसऱ्या शहरातले व्यक्ती आपल्या शहरात येऊन थांबले. ठीक आहे, मी बघून घेते काय आहे ते. लेट अस सी. स्टार प्रचारक आला की आपण खर्च पकडणार. मागील काही निवडणुकीमध्ये बऱ्याच पथकाच्या माध्यमातून रोकड परंतु मशीन असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी उशीर होतो. तर मशीन आपल्याकडे उपलब्ध आहे. कोणतं मशीन? नाही जरा थोडं स्पष्ट माहिती घ्या ना, माहिती असेल तर माहिती. आवाज जरा थोडा व्यवस्थित. आता त्या आहेत. ते म्हणतात की पैसे मोजण्याच्या मशीन. कुठल्याही लोकांना या आचारसंहितेच्या काळामध्ये 50,000च्या वरची रक्कम कॅरी करता नाही येते. त्याच्यावर असेल तर त्यांनी जे डॉक्युमेंट दाखवल्यानंतर तर त्याला जर खात्री पटली तर सोडायचा अधिकार आहे, तर त्याला पण लिमिट आहे. 10 लाखाच्या वर जर असेल तर ते इन्कम टॅक्सला कंपल्सरी कळवायचं. तर त्या केसमध्ये इन्कम टॅक्स ऑफिसरला कळवतो आणि त्याची कमिटी राहते सर्व. आणि जर त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट काही देता नाही आली तर ती सीज केली जाते. सीज केल्यानंतर त्याला एक सीजर कमिटी आहे, त्या अध्यक्ष अल्प मोदय यांच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यामध्ये 7 दिवसामध्ये निर्णय होतो. तोपर्यंत ती केसमध्ये पोलीस स्टेशनमध्ये वगैरे जाऊन ती ट्रेझरीमध्ये आपण सील करून ठेवणार आहे. असं काही नाही. मैडम मतदान की क्या रणनीति है, और दूसरा न्यू वोटर्स और युवा जो पहली बार वोट डालने वाले मतदाताओं को जोड़ने के लिए आयोग की क्या तैयारी है? मैंने आपको पहले ही बताया था कि स्वीप जो कार्यक्रम है हमारा, उसमें हम विविध ऐसे कार्यक्रम लेंगे जैसे कि रैली हो सकती है, आदर्श बूथ हो सकते हैं, हमारे जो कॉलेजेस है वहाँ पे कुछ अवेयरनेस प्रोग्राम्स हो सकते हैं. तो उसका हमने पूरा एक शेड्यूल बनाया है, जिसका हमारी कमेटी भी है, DMC उनके अध्यक्ष है, PRO है उसमें. तो उस तरीके से हमारा पूरा प्लानिंग है. तो वो हम टाइम पे फिर आपको बताते रहेंगे कि हम क्या कर रहे हैं उसके. मॅडम अनधिकृत बांधकामं करणारे किंवा त्याच्यात राहणारे त्यांना निवडणुकीच्या वेळी म्हणजे काही प्रमाणपत्र देऊन त्यांना बाद ठरवण्यात येईल असं काही आदेश आला होता. त्यांना शपथपत्र द्यायचं होतं. असं काही आहे का कल्याण सर? डोंबिवली ठाण्याला गेले कंपल्सरी. अच्छा ओके, नाही असं मला तरी नाही आहे. बांधकाम केलेलं नाहीये असं शपथपत्र त्यांना द्यायचं. शपथपत्रात नमूद आहे तसं. आणि एक महत्त्वाचं की दर इलेक्शनला पत्रकारांना ओळखपत्र दिले जातं. बरं हो, ती आपण केलेली आहे, तशी सुविधा केलेली आहे. इनफॅक्ट हे लगेचच देऊन टाका है ना. तिकडचं मॅडम तिथे वायफायची सुविधा वगैरे आहे तसं ते पण केलेलं आहे आपण. तर तिथे व्यवस्थित करून घ्या आणि लगेच ओळखपत्र सगळ्यांना देऊन टाका. मतमोजणी प्रत्येक निवडणुकीला 7:30 पासून चालू होती. यावेळेस 10चा टाइम आहे. अच्छा ओके, लेट अस सी. कारण आहे की ते उशीर चार्ज. नमस्कार. त्याचं कारण असं आहे की ही आता बहुसदस्यीय पद्धत आहे. सर्व बाबी विचारात घेता साधारणतः आम्हाला रात्री 9, 10, 11 वाजू शकतील मशीन जमा करायला. आणि उद्या जर 8 वाजता असलं तर आम्हाला ते वेळ मिळत नाही, ट्रेनिंग आम्ही सगळ्या गोष्टी, म्हणून सकाळी 10ची वेळ. ठीक आहे, आपल्या वेळेतली कार्यक्रम झाला पाहिजे तेवढं आपण बघूयात. मॅडम आचारसंहितेमध्ये असा कोणता नियम आहे का की ज्यावेळी ते त्या नियमांचं पालन नाही झालं तर उमेदवारी बाद होऊ शकते? असं काही आहे का? बघून नाही. जर आचारसंहितेचं पालन नाही केलं तर आचारसंहितेच्या नियमानुसार त्याची कारवाई होईल. आता आपण नंतर आपण करू शकेल, आता होत नाही. इमिडिएटली शपथपत्र घेतलं ना, मी सगळं नियम पाळायचं सगळं. तात्काळ काही नाही. तात्काळ अजून निवडणुकीला प्रोसेसमध्ये आहे, तो निवडून आल्यानंतरच्या गोष्टी आहेत. निवडणुकीला बांधकामाचं शपथपत्राचं आहे ना. काही लोक सुद्धा पैसे वाटतात किंवा काय हेल्पलाईन नंबर कॉल करायचा आता आपले जे आदेश आहेत ना त्याच्यामध्ये आपण नंबर्स इन्क्लूड केलेले आहेत ना, आणि ते आपण वेबसाईटवर नाही आपल्या आदेशामध्ये ते सगळे ग्रुपचे नंबर 1200 यांच्यातून आपल्या ग्रुपवर शेअर होतील. म्हणजे
कोणत्या शिफ्टला कोणता स्पॉट कार्यक्रम तुम्हाला करायचे आणि त्याचे फोन नंबर पण त्याच्यात मेन्शन आहे. हे आपण वेबसाईटवरती टाकलंय का? वेबसाईटवरती हे सगळं टाकून घ्या. FST, VST आणि SST जे आहेत ना, जे आपण आदेश बनवलेले आहेत त्याच्यामध्ये आपण त्या कर्मचारी अधिकाऱ्याचा नंबर टाकलेला आहे. तर ते तुमचा जो ग्रुप असेल तर तिथेही शेअर करतील आणि वेबसाईटवरती पण मी टाकायला सांगते, तर तिथून तुम्हाला मिळेल. एखादा चुकीचा काही असेल किंवा चुकून काही वेगळा नंबर आला असेल तर आपण तेही आपल्याला वेळेत बदलता येईल. मॅडम एक प्रश्न आहे की मतदार यादी जी आहे, आपण ज्यावेळी मतदान करायला जातो याच्यात, तर त्याच्यामध्ये बहुतांश यादीमध्ये काही लोकांचे फोटो नाही, नाव आहे, परंतु जो असा मतदार त्या ठिकाणी मतदान करायला जातो त्याचं ID प्रूफ बघून त्याला आपण मतदान करण्याचा अधिकार देणार आहात का? कारण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं झालेलं आहे, त्याच्यावर काय उपाय करणार आहात, काय त्याच्यावर? असं आपल्याकडे फोटो सहितच आपल्याकडे यादी आली त्याच्यामध्ये आहे, फोटो नाही आहे, ती नाव आपण डिक्लेअर नाही केलेली आहे. सध्या आपण जी डिक्लेअर केलेली आहे ती फक्त नावाची यादी डिक्लेअर केलेली आहे. आपल्याकडे जे आरोकडे जाणार आहे त्याच्यामध्ये फोटो सगळीकडे कलर प्रिंटचे फोटोज आहेत त्यांच्याकडे. परंतु सोशल मीडिया प्रत्येक उमेदवार वापरतो. आता तो काय करणार की 6 वाजता आचारसंहिता चालू लागलेली आहे, मग तो 10 वाजता त्याच्या सोशल मीडिया त्याचा इंस्टा आहे, फेसबुक आहे, त्याच्यावर ऑनलाईन येणार. आज त्याच्या प्रभाग आहे तो अ ब क ड त्या प्रभागाची माहिती देणार, मी असाचा उमेदवार आहे, या प्रभागात काय, आणि मला मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून देण्याचं आवाहन करा. अशा उमेदवारांना कशा कोणत्या पद्धतीने कारवाई करणार? सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करणार. नाही, आपण हे दोन गोष्टी आपण वेगळ्या केल्या पाहिजे की इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतःच्या माध्यमातून स्वतःचं काहीतरी इन्फ्लुअन्स करणं वेगळं आणि पेड पद्धतीनं. फॉर एक्झाम्पल काही पोस्टर्स बनवलेले आहेत, जसं की मी म्हटलं ह्या राजपत्रातनी जे नियम दिलेले आहेत त्या अनुषंगाने त्यांनी जर त्याच्यामध्ये केलं असेल तर ते सगळं आपण कमिटीने पण सांगितले की त्याच्यावरती आपण वॉच ठेवणार आहेत की त्यांचे कोणते अकाउंट्स आहेत, कशा पद्धतीने ते वापरले गेले आहेत, इतर काही कोणतेही अकाउंट्स असले पण तिथे जर प्रचार होत असेल तर ते मग आपण त्या प्रचलित काय म्हणतात रेटनुसार आपण ते तेवढं आपण धरणार आहोत आणि त्याचा खर्च त्याच्यामध्ये येणार. आणि ऐका ना, मीडियामध्ये काय बातमी द्यायची किंवा सोशल मीडियाला जो कंटेंट प्रसिद्ध करायचा आहे व्हिडिओ वगैरे, तर तो त्याच्या आधी पूर्व मान्यता घेतल्याशिवाय त्यांनी करायची नाही. त्यामुळे ती पूर्व मान्यता घेतलेली आमच्याकडे असणार आहे, त्याला मान्यता कधी दिली, त्यांनी कधी एक्झिक्यूट केलं, तो मग तुमच्या आचारसंहितेचा भंग वगैरे ह्या अनुषंगाने पुढची कारवाई सुरू होईल. तुम्हाला लागलेला एक प्रश्न आहे, विधानसभेला मध्ये जाहिरात द्यायची की तुमच्यावर किती कुठे प्रसिद्धी करा म्हणून, ह्या निवडणुकीला पण तसं आहे का? शपथपत्रात आहे ना तसं जाहिरात द्यायची आहे त्यांनी 3 वेळा ती गुन्हे दाखवले आहेत, त्याचं 3 वेळा प्रसिद्ध करायचं असते आणि त्याचा खर्च आपल्या उमेदवारी खात्यात नगरसेवकाला नाहीये मला वाटतं शपथपत्र द्यायचं. आपने ड्यूटी किया 6-7 जगह पे, वहाँ पे जो चुनाव के इच्छुक लोग हैं उन लोगों के लिए डॉक्यूमेंट वगैरह क्या लगेगा, ऐसा कुछ कहा जाए तो कुछ सूचना वगैरह वहाँ लगनी चाहिए था. ठीक है, सांगो कोणीतरी एक जण. उसकी वजह से लोगों को बहुत दिक्कत आ रही है. मेरे प्रभाग में मैंने लगाया हुआ है, प्रभाग क्रमांक 4 में, क्रमांक 4 प्रभाग 10, 11, 12 में जो है सिद्धू हॉल में वहाँ पर लगा हुआ है. सगळे और नॉमिनेशन जो भी लोग आते हैं एक बार के लिए उनको मैं एक्स्ट्रा नॉलेज देता हूँ और समझा भी देता हूँ कि आपको ये डॉक्यूमेंट नॉमिनेशन के साथ भरना है. नॉमिनेशनसाठी जेवढे काही गोष्टी असतात त्याची चेकलिस्ट, जसं मी सांगितलं त्याची चेकलिस्ट लावून ते त्यांच्या कार्यालयासमोर मी लावायचं ऑलरेडी सांगितलं आहे. सगळ्यांनी तशी तयार केली आणि उद्यापासून ते तसं प्रसिद्धी देतील त्याला. आज आम्ही आमच्या प्रभागापुरते तिथले जे इच्छुक उमेदवार आणि राजकीय प्रतिनिधी आहेत त्यांचं प्रशिक्षण घेतलं आहे आज आम्ही, की फॉर्म कसा भरावा, आचारसंहितेचं कसं पालन करावं या बाबतीचं प्रत्येक आरोग्य आज आमच्या स्तरावर आम्ही तिथल्या उमेदवारांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. उद्या 11 वाजता नामनिर्देशन पत्र देण्याची वेळ सुरू होते, त्यामुळे उद्या 11 वाजल्यापासून त्यांना सर्व माहिती दिली जाईल. परंतु इंडिव्हिज्युअल जर आम्हाला भेटेल कोणी आला असेल तर गेल्या 3 दिवसामध्ये आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि उद्यापासून तर त्यांना अधिकृत फॉर्मच दिला जातो की त्याच्यासोबत माहिती पुस्तिका दिल्या जाते, कुठले नमुने ते भरायचे त्यांनी ते सगळं त्यासोबत दिलं जाते. यावेळेस एक महत्त्वाची चेंज असं झालेलं आहे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की शपथपत्र बॉन्डवर करायची गरज नाही, जे नोटरी करावं लागायची 100 रुपयाच्या बॉन्डवर, तर जो आम्ही फॉर्म देतो त्याच्या मागेच त्यांनी सही करून आम्ही जो आमच्या 3 यापैकी एका अधिकाऱ्याला आम्ही प्राधिकृत अधिकारी नेमतोय
अभिसाक्षी द्यायची असते त्याने त्याच्यासमोर शपथ घ्यायची आणि तो फॉर्म सबमिट करायचा, म्हणजे उमेदवाराचा खर्च वाचेल. पूर्वी त्याच्यामध्ये खूप खर्च यायचा, तर तो त्यासाठी मान्य राज्य निवडणूक आयोगाने आता दुरुस्ती केलेली आहे आणि शपथपत्राची आवश्यकता नाही. नोटरीवर त्यांनी जे फॉर्म दिला त्याच्यावर शपथपत्र करायचं. शपथपत्र एकाच याच्यावर 5-6 दिलेले आहेत, म्हणजे 12 सप्टेंबर 2001 यानंतर तिसरं अपत्य नाही आहे. त्याच्यानंतर तो अनधिकृत बांधकाम करणार नाही केला तर तो अनावरण होईल. 30 दिवसामध्ये त्यांनी निवडणुकीचा खर्च केलेला पाहिजे असेच ते आहेत, त्यानुसार त्यांनी शपथपत्र नाही. आता बघा, निवडणूक नियम उद्या 11ला सुरू जेव्हा होतो तो रोज 11 ते 3 असं नामनिर्देशन पत्र विक्री आणि स्वीकारणं असा टायमिंग आहे. तो टायमिंग संपल्यानंतर प्रत्येक RO आम्ही मान्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त महोदय आहेत यांच्याकडे विहित नमुना असतो आमचा, त्यामध्ये आम्ही सेंट्रलाइज माहिती यांच्याकडे पाठवणार की आमच्या प्रभागात प्रभाग वाईज किती नामनिर्देशन पत्र आले, त्यानुसार एकूण मान्य आयुक्त महोदयाच्या वतीने तुम्हाला सर्वांना तो रोज प्रसिद्ध केला जाईल. मालमत्तेचा म्हणजे उमेदवाराचा तो जेव्हा नामनिर्देशन पत्र आमच्याकडे सबमिट करतो त्यानंतर आमची पद्धत अशी आहे नियमानुसार की त्याची जेरॉक्स कॉपी शपथपत्राची आम्ही नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करतो. मतमोजणी एकाच ठिकाणी होणार, EVMचं प्रिपरेशन एकाच ठिकाणी होणार. त्या जे आमचे मतदान केंद्रावर अधिकारी कर्मचारी जाणार आहेत ते सगळं SDM ऑफिस या ठिकाणी होणार. 5:30 नंतर मुदत संपते, त्याच्यानंतर म्हणजे समजा क्यू मध्ये लोक उभे असतात तर कमसे कम 500 ते 600 आम्ही या विधानसभाला बघितले. पण ते नियोजन तुम्ही कसं केले, कारण की ती क्यू पूर्ण म्हणजे बाहेरपर्यंत जाते, तर ते नियोजन कसं केलं? यासाठी मान्य आयुक्त महोदयांनी राजकीय प्रतिनिधीची मीटिंग घेतली होती या हॉलमध्ये आणि त्यांना आवाहन पण केलं आहे की आपण पण जेव्हा प्रचार करायला जाता तेव्हा लोकांना या बाबतीत कल्पना द्या की यावेळीची जी निवडणूक आहे ती 4 सदस्याची आहे, त्यामुळे एका मतदाराला 4 वेळेस बटन दाबावं लागणार आहे, त्यासाठी 45 सेकंद लागतात. त्यामुळे ही बाब विचारात घेऊनच मान्य राज्य निवडणूक आयोगाने जी एका केंद्रावरची मतदार संख्या ती कमी केली आहे, 800 पर्यंत आणलेली आहे. त्यामुळे आपली मतदान केंद्र वाढलेली आहे. त्यासोबतच महापालिकेचे जे प्रेस डिपार्टमेंट आहे, माहिती जनसंपर्क यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केली जाणार आहे. आपल्यामार्फत पण आमची विनंती आहे की आपण लोकांपर्यंत हेच पोहोचावं की 5:30ची वाट न बघता नागरिकांनी दिवसभर जेव्हा जेव्हा वेळ मिळतो त्यावेळी तुम्ही मतदान करावं, जेणेकरून ते सुरळीत पार पडेल आणि विविध मुदतीमध्ये संपेल. पण समजा जर लाईन लागलीच तर शेवटचा जो मतदार असेल त्याला लास्टपासून पहिल्यापर्यंत आम्ही नंबर देत असतो आणि त्यानुसार आम्ही मतदान घेतो. टोकन सिस्टीम आहे, लाईट असावी, तिथे हल्लागुल्ला होणार नाही म्हणून सुरक्षा असावी, हे थोडेफार ज्या गोष्टी असतात त्याचा ऑलरेडी आपण त्या पद्धतीने नियोजन केलं. कॅन्डिडेटला शौचालयाच्या दाखल्याला खूप त्रास होत आहे असे आमच्याकडे भरपूर नाही. आता आपण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, थोडंसं डिसेंट्रलाइज केलेलं आहे. आपले SI मार्फत जे आपले मुख्य आपले जे आहेत त्यांच्याकडे आपण दिलेलं आहे. सो प्राथमिककडून त्यांचं त्या प्रभागाचं तिथे चाललं जाईल असं त्या पद्धतीने. आता आणि नियमामध्ये सुधारणा पण केलेली आहे. त्यांनी एक तर प्रमाणपत्र आणलं पाहिजे किंवा तो स्वतः घोषित करत असेल माझ्याकडे टॉयलेट आहे ते सुद्धा आम्ही स्वीकारतो. पण जर ते पुन्हा सिद्ध झालं त्याच्यावर टॉयलेट नव्हतं तर मग तो डिस्क्वालिफाय होईल नंतर जाऊन. म्हणून शक्यतो उमेदवार काय करतात की घेऊनच टाकतात. झोपडपट्ट्यांमध्ये घरं लहान आहेत, घरांमध्ये शौचालय नाही आहेत, सार्वजनिक शौचालय वापरत असल्याबाबत त्यांनी सोयी प्रमाणपत्र द्यायचं आहे. ठीक आहे, चालेल. आपण संपवत होता काय आता ते आपण डिसाईड करू ना, येऊ द्या त्या पद्धतीने. ठीक आहे, आता लेट्स नॉट गोइंग टू टेक्निकल ॲस्पेक्ट. आजची जी बैठक होती आपण त्याच्यामध्ये जी प्राथमिक पद्धतीची माहिती आपल्याला समोर आणायची होती ती आपण आणलेली आहे. काही बेसिक प्रश्नही आपण सांगितलं, उत्तर दिलेले आहे. आता वेळोवेळी जे काही आपल्याला होईल, जे काही घडतील गोष्टी ते आपण तुम्हाला त्या पद्धतीने अवगत करत जाऊ. PRO डिपार्टमेंटला टोल्ड व्हेरी स्ट्रिक्टली की त्या पद्धतीने लवकरात लवकर बोला. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।